आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. हा नाही बरोबर आहे. पण खरं सांगू, थँक्यू. नीलने आणि तुम्ही माझी खूप मदत केली. हो ना, तुमच्यामुळेच तर मी हनीमूनला चाललोय. आता कसं, आता सगळं सोपं होईल ना. हा कुठे अच्छा असं आहे का? बरं बघतो. नाही त्या प्लांटला व्हिजिट करावं लागेल. हो नाही ना, बघतो. पण सॉरी, तुम्हाला ना जरा रात्री मी जरा त्रास देतोय. नाही मला जरा फाईल्स हवे आहेत. फाईल्स मी तुम्हाला मेल करतो, तर पाठवा मला. डिटेल्स मेल करतो मी तुम्हाला. हो, किती वेळ लागेल? एक 10 मिनिटात मेल करतो. पाठवून द्या. ठीक आहे. सोड. नाही का? सोडा तुम्ही. तू सोड. नाही सोडत नाही. बघा, काय करताय सारंग सर? हनीमूनची तयारी. जा तुम्ही. जाऊ? खरंच जाऊ? ठीक आहे. सारंग सर थांबा, उशी द्या माझी. नाही देणार. आता तर या मऊ उशीला मी आयुष्यभर असं मिठी मारून बसणार. माझ्यात आणि उशीमध्ये अंतर ठेवणारच नाही मी. घट्ट माहिती मला. तुम्ही असं काहीतरी विचित्र बोलता. मी येणारच नाही. वाघ नवरीबाई, आजपर्यंत कुलदेवताचं तू कारण दिलंस मला. आता तर आपण हनीमूनला चाललोय. आता काय होईल? तिथे तर रोमॅन्टिक वातावरण असेल, निसर्गाच्या सानिध्यात. नद्या असतील, डोंगर असतील, कदाचित समुद्र पण असेल. समुद्र? काय? सारंग सर, मी समुद्र माझ्या आयुष्यात कधी पाहिलंच नाहीये. तुम्हाला सांगू, मी लहानपणी एकदा फोटोमध्ये पाहिलं होतं. ते ना तिथे लाटा असतात, आजूबाजूला मोठी मोठी नारळाची झाडं असतात, खूप सारे लोक. आणि काय करताय तुम्ही? माझ्या साडीशी खेळू नका. नाही खेळत. तिथे पण नाही खेळणार, कारण तिथे तू साडी नेसणारच नाहीस ना. ड्रेस घालशील ना. कळलं ना? कळलं. जा तुम्ही. माझी मऊ उशी. देवाच्या कृपेने सावलीचं सगळं व्यवस्थित सुरू आहे. सारंग पण तिच्यावर मनापासून प्रेम करतो. सावली पण सगळ्यांचा विचार करते. या घरात आता तिला मान मिळतोय. फक्त आई सोडल्या तर सगळ्यांनी तिला स्वीकारले आता. पण मला माहिती आहे, हळूहळू आई सुद्धा तिला स्वीकारतील. कारण शेवटी मनाने खूप चांगल्या आहेत त्या. मला खात्री आहे सगळं ठीक होणार आहे आता. अमृता वहिनी, लक्ष कुठे आहे तुझं? किती धावपळ करतेस. घरात कोणाला काय हवं काय नको सगळ्यांवर लक्ष असतं तुझं, पण स्वतःकडे लक्ष नाही. तुझं आज पण दूध घ्यायला विसरलीस ना? पण बघ, मी आणलंय. जी सगळ्यांची काळजी करते तिची काळजी मला आहे. धर दूध. आणि हे काय, राजकुमार दादा आला नाही अजून? किती उशीर झालाय, किती वाजलेत? Oh shit. I'm बहिणी, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. माझ्या लक्षातच आलं नाही की राजकुमार दादा घरात नाहीये. त्याला मॉमने काढ. बहिणी, आय एम रिअली सॉरी. इट्स ओके ऐश्वर्या, मी समजू शकते. पण बहिणी, घरात आपला एक माणूस मिसिंग असला तर चुकल्यासारखं वाटतं ना. आपण आपल्याच माणसाला एक संधी नाही का देऊ शकत? राजकुमार दादा,
वहिनी मला माहिती आहे तुला खूप त्रास होतोय आणि राजकुमार दादा जे वागलाय जे त्याने केलंय त्याचं समर्थन नाही करता येणार. तो चुकलाच आहे, पण आपल्या माणसाशिवाय आपण राहू शकत नाही ना. आणि मला असं वाटतं गोष्टी खूप काळ ताणू नये. गोष्टी ताणल्या की नाती तुटतात. आणि आपलं एकत्र कुटुंब आहे ना, ते एकत्रच असायला हवं. राजकुमार दादा पण असायला हवा घरी. पण असो, मी पण काय विषय वाढवत बसले. आणि वहिनी पुन्हा एकदा सॉरी, मी चुकून ते दूध आणलं, मी पुन्हा नाही आणणार. आणि खरंच मनापासून सॉरी. असू दे ऐश्वर्या, तुला खरं सांगू का, मला तुझा खूप आधार वाटतो. थँक्यू. राजकुमार दादाची कमतरता मी अशीच दाखवून देईन तुला. आणि माझ्या हक्काचा प्यादा एक दिवस नक्की घरात आणीन. मी तुला चांगलंच ओळखते बहिणी. आता तू माझी गोष्ट सोडून देशील, पण आतल्या आत तू या गोष्टीचा विचार नक्की करशील आणि एक ना एक दिवस ऐकशील माझं. राजकुमार दादाला माफ करशील आणि घरात घेशील. आय एम शुअर. ऐश्वर्या यांची इतकी बाजू घेऊन का बोलत होती? जाऊ दे, मीच खूप जास्त विचार करते. नाही, पण तसं बघितलं तर कामाच्या बाबतीत ऐश्वर्या जे काही बोलली ते बरोबरच होतं. ती त्यांच्यासोबत काम करते तर तिला त्यांचं काम माहिती आहे. त्यामुळे त्यांच्याबद्दल तिला पॉझिटिव्ह वाटणं खूप साहजिक आहे. पण यांनी जी चूक केली आहे त्याबद्दल मी त्यांना कधीच माफ करू शकत नाही. माझं मन मला तसं करायची परवानगीच देत नाही. साड्या घेतल्यात, आउटफिट घेतलंय, मेकअपचं सामान झालंय, ड्रायर झालंय. ताराच झाली तयारी. एक मिनिट माझी लिंक नका ब्रेक करून मी तयारी करते. ड्रेसेस घेतलेत, सोहमचे आउटफिट घेतलेत. ओके, हां आता बोला. थँक्यू सो मच मॅम, बोलायची परमिशन दिल्याबद्दल. वहिनी बोला ना. नाही, काही नाही. नवरीबाई रेडी झालेल्या दिसत आहेत हनीमूनसाठी. येस. लवकरच ह्या घरात ताराच्या लेकराचा पाळणा हलेल असं वाटतंय. वहिनी काय बोलताय तुम्ही? मी बाळ वगैरे होऊ देणार नाहीये. आपलं झालंय ना यावर बोलणं आधी. काही या तुमचं. तारा, आय एम रिअली सॉरी, माझ्या अगदीच डोक्यातून निघून गेलं. तू तर करिअरवर फोकस करणार आहेस ना. गुड डिसिजन. हे बघ तारा, तू मूल होऊ देणार नाहीस, पण ती अतिशहाणी मुलगी सारंगची बायको आगाऊ आहे ती. तिला मूल झालं तर, म्हणजे तिचं आणि सारंगचं मूल जर या घरात आलं तर तुला काहीही किंमत मिळणार नाही घरात. म्हणजे याचा काहीतरी विचार केला असेल ना तू. हे बघा वहिनी, मी त्या दोघांना एकत्र येऊ देणार नाहीच आहे. पण याचा अर्थ असा नाही की मी 24 तास त्यांच्या मागे मागे फिरेन. मला पण माझं लाईफ एन्जॉय करायचं आहे. तारा चिल. माझं असं म्हणणंच नाही की तू 24 तास त्यांच्या मागे फिर. तू एन्जॉय करच तुझं लाईफ. पण माझं इतकंच म्हणणं आहे की तुला काहीही, अगदी काहीही लागलं तर मला सांग. बघा, तुमच्या नादात ना मी ब्लश ठेवायचं विसरले. देवा, या पोरीचं काहीही खरं दिसत नाहीये. हिच्यावर ट्रस्ट करू की नको? सा